त्याच्याशी रोजच सामना करावा लागते आणि जे उजवीकडून डावीकडे गेले ते इकडं त्याच्याशी तुम्ही सर्वांना लढाई केली आहे. तर मी तर आधीच पाहतो त्याले आनंद तुम्हाला मी पंकज आहे आणि त्या वसानं या दंडकारण्याने पछाडलं आहे. काय सांगतोय रे काय झालं तुम्ही झाल्या अरे माझ्या एरियानो तुमच्या एरियाचा फक्त खाऊ नाही तर एकच तक्रार आहे माहीत मी थांबतच नाही. समजत असं बोलशील का बाबा रे बाबा तुम्हाला समजत असं मी बोलू तुम्ही तरी आम्हाला समजत असं वागता का कधी का देवा आम्हाला एक चुकलं ना बाबा रे बाबा आम्हाला का देवा काय करू देवा नाव आहे आम्हाला त्या मार्गदर्शनाची गरज आहे कारण का चाललं ह्या दंडपणामध्ये चालू दे अरे त्यासाठीच तर तू आलायस नाही तर तुम्ही सारे पाना फुलांनी डोंगर दऱ्यांनी फुलला आमचा माळिया देश नदीच्या पाण्यात मोहाच्या रसात नाहून निघतो आमचा माळिया देश कोणी कहे आले बोला चावल कोणी कहे दंड काचरण ऐसा हा भारत मायेचा माळिया देश दसिरला अरण्यामध्ये आपला माळिया देश होय पण देवा इथं तर गोड बिल आहे माहिती आपलं हा गोड ना मारिया मी सर्व भारत मध्ये त्या देशाचे नागरिक आहात. तुम्ही या देशाचे वासी आहात तुम्ही मूलनिवासी आहात तुम्ही आदिवासी आहात. देवा तू आता इथे मागे बोलतो का अरे तो ज्या भागात जास्त संख्येनं राहते तो त्याला जमन तसं नाव येते का नाही हे बोलवणच होणं मी सारे भाऊ ते बी आणि तुम्ही बी आदिवासी ही बरं सांगली तर दंडक बाबांना आपली खोपडी जमवली तेव्हापासून याचं नाव दंडकाचं वन हे दंडकारण्य झालं. आज 100 लोक शेतावर जाताना गंधावर चाललो म्हणते हे बी दंडकाच्या पैसे आपलं सगळं बेस्ट चालवलं राजकर्त्यांनी राज वाढवलं पण या उन्हात कमी लोक केली नाही हे तिथं भले आता आदिवासी जनता झाले बाहेरून येणाऱ्या सर्व आपलं म्हणायचं काहीच सामना केला होता त्यामुळे आपल्याला कधी त्रास मिळाला नाही. पण मध्ये लाल कुंड जिथं तिथं हुंदरी मारणार अरे त्याचा निपटारा येणार ही जगण्याची विकत ना. एक दिस पार साजरा पलीकडून लाल कोणाची माणसं आली यायला धंद्याची नशा देऊन आपल्या सगळ्या राज्यकर्त्याला थैलीत घातलं. चित्र दिसत होती रामाच्या सेनेतील मागणं समजून त्यांचं आवडत केलं. ही मागणं ती नव्हती डोकेला कसा रंग बदलते तसंच रंग बदलत होते ते त्याला आपल्या इथल्या सगळ्यात पिस्तव टाकलं त्याचा भडका उडवला आणि इथं आपलं राग निर्माण केलं. आपल्या वनवासी समाजाला न्याय देण्यासाठी त्याच्या खिलाफ तुम्हीच लढाई केली होती. आम्ही का देवा आम्ही तर आपल्याच्या आम्ही कधी युद्ध पुकारलं हो तुम्हीच युद्ध पुकारलं. आदिवासी रीतीची राखण करण्यासाठी क्रांती तुम्ही केली होती. मी पुण्याला आला तुम्हाला येवाचा होता आसावर जाताना तुम्ही तसे बोललेच होते. अरे पण देवा आम्ही नाही
गांगा मिळावी, विस्तारी मिळावी, मंडेसी मिळावी. देवा तू आम्हाला सांगितलं सामान नाव बरोबर घ्यायचं पण माझ्या नावात गलती केली म्हणजे तोडून पाहिल्याचे हे उगाल देवा, अरे अरे कधी कळाल की लढाईच्या पटात हाती शिंगाची काडी घेऊन धावणारा कधी मरत नाही म्हणून. अरे वैरी कापताना भीत नाही आणि तलवारीनं बंदुकीच्या पुढीनं कुऱ्हाड काठीनं जो भिवून पडत नाही तो हीर म्हणून. अरे माया इरांनो, मरताना हे निस्पुतावर हसू राहिले आणि नक्की नक्की जन्म घेईल म्हणून जो डंकारी बोलते तो अमर राहिले. पाहिलं हीच कळाली बिना वाड्याची, बिना आबाळाची. मी पुन्हा जन्म घेतो आहे. वीज कळाली तर त्याचा आवाजाला धाक आला ना तुमच्या परत. मी भागासन सगळले ना आता. पाहिला नाही सुद्धा एवढा तुम्ही वेगळा सुद्धा या द्यायला होता तो. पुन्हा सर द्यायले तुमच्या पुनर्जन्माचं जागरण करून द्यायला होता तो. काय नाही देवा एका वाघानं एका जिद्दीवर फिरत गेलं त्याचं ते तुम्ही या धंद्यातच राहता ना. अरे बाहेर जाऊन आले म्हणून आपली रीतिरिवाज विसरलात का? ही पुरी करो परिसरातले लोक मला मान देतात. त्याचं कारण म्हणजे सर्व पूर्वजापासून लेखा लोक मांडतो. कोणाला येत नाही कोण माया. आमची चुकी झाली आपण नव्हतं करायचं आम्ही एकदम कसं मानू आमचा विश्वास कसा बसत लेखा बसल. अरे पूर्वजन्म सांगितलं तर बसल. इष्टापूरचा जमीनदार फुलेसूर बापू आणि दुधापूरचा सगळ्या चोरीला पोटा. अरे जमीनदाराचा पोटा तू मग लगीन मी जमीनदाराच्या पोरीशी होणार ना. का मामा मिळाली आदिलाबाद मध्ये चेंबूरचा जमीनदार त्याची पोरगी राजवर तिच्या सण तुझं लगीन झालं. एवढ्यात कोण्या मापूच्या विरोधात हिंदीची भाकर फिरली, जम्बो पेटला. त्या जम्बो मध्ये पहिली सुद्धा प्रजामंडळाच्या राजा शंकरशाह त्याचा पुतळा लग्नाच्या पडली. ती भाकर इथं घेऊन आला आणि मग या बोलवना या माडिया देशात जगोम सेनेचा ढोल वाजला. हे देवा, या पोराले मार्ग दाखवला रे.
मातेच्या पायावर ठेव. लाल बापूच्या युद्ध संघर्ष करताना इकडं मंगल झाले फासावर चढले, इकडं गडामंडलचा राजा आणि राजकुमारांना आपलं बलिदान दिलं. आणि आज कोणत्याही राजानं आपल्या गोंडगडात कधी लुटफूट केली नाही. आणि हे लाल निळं खरपार घेऊन फिरणारे लाल बापू आपल्या कीर्तीवर उठले. त्यांच्या युद्ध एकीची खाकड संपूर्ण देशभरात फिरत आहे. मी पेचा पिलाच्या पायावर चढलो. त्याचं नाव वर्तमान माहितीये ना भविष्य. कारण हे काय हो, जेव्हा रावण सीता मातेने घेऊन गेला होता तेव्हा तिथे परत आणण्यासाठी ह्याच वनातील नरांनी मदत केली होती आम्हाला. हे विसरला का तुम्ही? आपण ह्याच वनरांचे वारस आहोत. आपण वनर माणुसकीसाठी सदैव धावत आलो आहोत. लाल निळा फडफड घेऊन फिरणाऱ्या लाल बापूला शिकवलं ना. मी इंग्रजी शाळेत शिकलो आहे. आपले म्हणजे सर्व चांगले राहील का? म्हणजे राज्याचे लोक काही तालीमदार त्रास देते का नाही? मग त्याने भारतात सर्व आदिवासीचे दुश्मन होते का? वाली ईद होता, पण भावाच्याच बायकोवर डोळे टाकले, मग त्याने भारतात का बिघडलं? आपण बंदर आहोत. आपल्याला आपला वारसा जपावाच लागल. आपण सारे चिंता आहोत. पण बाबूराव, त्यासाठी रीतीनं जावं लागल. जाऊ सांग देवा काय करायचं आहे? राशीच्या वक्ती काळवनात, बांबू वनात जाऊन बांबूला लागलेला सर्वात मोठा काळवा परत उतावा लागल. तो फुलसला या काळोबा देवाच्या पिढीवर आंघोळ करून चढवावा लागल. तो काळवा पूजा करून खावा लागल. मग त्या काळोबा देवाचं नाव घेत पुस्तकावा घ्यावा लागल. हे सर्व एकट्यानं करायचं आहे. कोणी आहे का तयार? कोणीच तयार होणार नाही. कारण काळवा जरी राहते, ते पचवणे या आयल्याचं काम नाही. पण मी हा तयार. हा गोंडवनासाठी, भारत मातेच्या मुक्तीसाठी मी हा खासदार बोलतो. आणि तुझ्या दरानं मी मरणार नाही. मेलो तर कोणासाठी, कायसाठी मेलो याची जाण राहणार आहे. जे होवाचं ते होईल. पेचा पेच आहे काय? जय पेचा पेच! जय पेचा पेच!
दत्ता रामजी गेड़ा लईच मानता है सांगना करता कलेक्टरी तहसीलदारी दिलेला तो गेड़ा राजभवनवासींना लईच साथ देत आहे आणि सूर्याच्या सावकाशी लोकांचा जीव लुटला आहे त्याचा बंदोबस्त नाही लावलं तर ते लई घरी पडत इंग्रज अधिकाऱ्यांना लई लाट पुरवत आहे हो आपल्या गोष्टी जाऊन खायला सांगत आहे सरकलन करा त्या गद्दाराचं काय करता अरे तुला जाणं खायची आपण आपल्याला मारायला लागतो तर चालू मान आपण सुधाचे बहुमत घेतले तो काही सुधाचं नाव घेत नाही या मातृभूमीच्या कार्यात जो बी अडवा येईल त्याचा रंग चांगला पाहिजे सरकलन करा जय जगो गद्दारी करत होता घरचा असो दारचा असो नाही का बाहेरचा साऱ्यांनीच घेऊन फुटतो आजपासून राजगडची जागी तुमच्या हवा आहे इमाने इपाय कारभार करा जंगो मध्ये सामील व्हा जय जंगो जय सुनेचा सावकार कुठं आहे अरे तुझ्या पुढे उद्या बाईला गोदडी जाऊन शिरलाय हा तो लाल नकोचा कॅप्टन कितना लई मागे लागले आपल्या बाबूराव कोणी काढते रे एक बी चिंता नाही राहिला पाहिजे या दोन मनाले साऱ्यांचा बळी पाहिजे हर हर महादेव I think you should go. You should run.
by a monstrous bloody Indian. Our soldiers are not expendable. I want Baburam dead or alive. Put a bounty on his head. Whoever captures him will be rewarded. Long live the King Captain. Welcome to Dandakaran. Make yourself comfortable. मी तुमच्या युद्धनीतीबद्दल आणि स्ट्रॅटेजीज बद्दल ऐकलंय. That's why I am glad to meet you. Thanks, Captain. The honor is mine. I see you have played a game. But losing for to God's sake. Maybe you are not using your chess pieces correctly, Captain. What? Do you know what's happening here? Whom I am dealing with? That bloody fellow Baburao killed several of our soldiers with his bare hands. Block people. त्याला आपले लोक जंगलातला राक्षस समजतात. I know, Captain. I know. That's why I'm here for you. मला तो बाबूराव कोणत्याही परिस्थितीत हवाय. At any cost. Dead or alive. He is the biggest enemy of our British Empire. You know what, Captain? I have a plan. Plan? What plan? Will you please elaborate? A diplomatic one, Captain. Will you please send a letter to the landlord of Aries Resort? Rajashri Lakshmibar. Yes, Mrs. Rajashri Lakshmi. पण तिचा आणि त्या बाबूरावचा काय संबंध? त्याला डिझर्ट किला स्वामींदारी टिकवायची असेल तर तिला बाबूरावला पकडून द्यावंच आणि कॉस्ट. Otherwise we will seize her land. तिला धमकी देण्याची काय गरज नाही. She is loyal with the British Empire and she obeys. No, Captain, I know. You know what? They are real. Emotions can completely knock that. She will hesitate. And we don't want that to be happen, Captain. Now I understand your pattern. You go ahead. तुम्ही
जवळ दाखवल तेवढ्या कोकणीवासी डोक्याचा पाऊस पाडतील. बाबूराव तेवढ्या तू निघून जाशील. मोठच्या वनाचा हा महासंग्राम इंग्रजांना मर्याद ठेवतील. जय जोहार साहेब. जय जवान. आणि सरकारच्या संदेश पुढे तयार आहे. इंग्रजांनी मागावर मग सैनिक आहेस ना? रणांगणातच मरण येऊ असा प्रत्येक सैनिक म्हणतो. आज होईल गंगा लाल होईल आपल्या रक्तानं नाही पण त्यांच्या रक्तानं. राणी साहेबांनी मला काय पराक्रम केला. हर हर महादेव. जय जोहार राणी साहेब. जय जोहार. वा, बाबूराव वा. तुम्ही येण्याआधीच तुमचा पराक्रम आमच्यापर्यंत पोहोचला.
एकीकडे घर फेरीला यमाच्या दारी पाठवतात आणि तिसरीकडे गोकुळवासीमध्ये सुधारणाही घडवतात. राज्यघटना हा काव्यभाग आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. गोंडवर तुमचं शौर्य कायमच आठवणीत ठेवेल. कसा आधी 4 तास खाऊ द्या.
1947 दीर्घकाळाच्या पारतंत्र्यानंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. सर्व प्रकारच्या संघर्षानंतर आज आपण सर्व भारतीय स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यात सर्वांचं समान योगदान आहे. इथून भारताची सत्ता भारतीयांच्या हाती असेल. भारत एक राष्ट्र आणि हे राष्ट्र ज्या निर्देशानं चालवलं जाईल ते संविधानही असेल. आपली तुलना आपणच ठरवणार आहोत. सारेच समान असतील. सर्वत्र अभिव्यक्तीची मुभा असेल. मात्र अभिव्यक्ती ही दोनधारी तलवार आहे याचं भान ठेवावं लागेल. विवेक बुद्धीनं अभिव्यक्ती मनुष्याला जगण्याचं बळ देईल. राम कृष्ण बुद्ध महावीराचं संयम देईल. तत्वतच सत्सत विवेक बुद्धीच्या अभावी हीच अभिव्यक्ती वैचारिक असतेच कारणीभूत आहे आणि रावण कंस पूज्य होते. अभिव्यक्तीचा धागा पकडून सोयीस्करपणे पुन्हा भारतीय सत्तेला आमंत्रणही दिलं जाईल. मात्र या सर्व अभिव्यक्ती मीच माझ्या भारताचा शिल्पकार ही तृणमूल भावनाच या सर्व संकटांपासून भारताला दूर ठेवेल आणि राष्ट्र प्रथम हाच आपला मित्र असेल. जय हिंद. We are the foreigners, and you are the followers. Now India is free. But how will you control your thought process? Communism, Oh, Russia. something like that. How? He is very dangerous. His thought process are like a crocodile. When he is in water, there will be blood all over. So now the crocodile Mars in India. Now the roller coaster ride begins. Best wishes to you, comrade! Now it's all down. Our territory. You got it. असे होते बी बापराव कुठले बापू शेडमागे होते म्हणजे कावर आहे तो अजून जिता आहे या रण्यात इथल्या पाण्यात इथल्या मातीत इथून वाहणाऱ्या रुद्रवाऱ्यात त्याचा वास आहे. या माया मनात नक्की जिता आहे तो म्हटला नव्हता का तो नक्की या देशद्रोह्यांशी संघर्ष करी म्हणून पाहिलं हा वारा सांगते आभाळाची चमक सांगते गडगडाट सांगते तो हाय म्हणून. मी आज सरळ वीर बाबूरावचं बघू आहे. असं सांगलं रे बाबा लाल मागूनचा आपला डोसक्यात शिरला आहे ना. पाहिलं नाही का देशाला स्वातंत्र्य भेटल्यावर कसं ते लाल मागून आणि ते पांढरे या दंडकारण्याचा मालकीचा व्यवहार करत होते. जसं काही त्यांच्या बापाची जागीर आहे. डोसक्यात धर्म पैदा केला आहे.
वरचा जमिनीवर चढला तर त्याने हाकून देशी, डोक्यात शिरला तर त्याने हाकणं खूप कठीण. जन्मताच मायबापापासून मोठ्या झालेल्या पोराले अरे त्या बाईचा सांग लागत तिने तो माई समजल ना. त्यात गलत का आहे? मी तेच म्हणतो, पण ती बाई त्या पोराले तुझी माय फरताळ होती, तुझी माय फरताळ होती अशी रट काढत असल तर त्याच्या मनात त्या मायविषयी रागत भरल ना. ज्या मोठ्याने बोलतात नाही आणि तिथे जगत नाही पाहिजे तिथे ऐकत पाय हेच म्हणतात. असं इथल्या लोकांचा धर्म आहे ना पोरायो. त्या दंडकारण्याले या देशाले स्वातंत्र्य भेटला पण इथल्या सरकारनं इथल्या नेत्यानं या दंडकारण्याकडे कधी लक्ष दिलं नाही. या आकाली लोक अरे लागलं तू हीच सांगती. अरे लय शाईन आहे तुला तू. पण तुझे बोलणार ते बी सही आहे आणि मला जे ऐकायचं होतं ते बी सही आहे. आता तू म्हणशील की या पूजानं हाताले 5च पुत्र राहिले हे शिकून आम्हाला जाणूनच ज्ञानी केलं आणि याला सांगितलं की हाता पायाने मिळून 20 पुत्र राहिले असं सांगून आम्हाला पूजेला लागलं. आता पायाने मिळून 24 कोण पायाने राहिले वर ते कमी कमी हे तुले बी दिसते मले बी दिसते त्याले बी दिसते. याच्या तुझे पाहण्यासारखं काय आहे? तर तू आम्ही तुझ्या डोक्यात खेळ पाडलं तुले अंधारातून बाहेर काढलं असं जर तुझे राग सांगितलं तर तुझे डोकं एक दिस बेकार होईल आणि तू हेच खरं मानून आपले 5 बोट राहिले हे सांगणाऱ्याच्या विरोधाच्याशी हा किती बी म्हणाल पोरा तुला अंधारात नाही ठेवलं तू आता अंधारात गेलास पण तुझ्या डोक्यात दिशा घातल्या गेल्या तर तू काही ऐकणार आहेस का? तसंच इथल्या लोकांच्या डोक्यात दिल्या घातल्या गेल्या आहेत. इट नॉटिंग इल्युजन केमिकल सप्लिमेंट गिवन टू ब्रेक बाय वर्बल केमिकल. का होईल रे?